नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी आहे राज सारंग आणि आता मी आहे कोकणातील वेंगुर्ले तालुक्यामधील अणसूर पाल या एका छोट्याशा गावामध्ये. खरं तर आत्ताच झोपेतून उठलो आहे, पण इथलं हे प्रसन्न वातावरण पाहिलं आणि असं वाटलं तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवावा. तर तुम्हाला मी आता दाखवत आहे इथला आजूबाजूचा परिसर. हे पहा, हे आपलं घर आहे. हा डोंगराचा परिसर आहे. कोकणामधील ही प्रसन्न सकाळ. हे पहा, हा रस्ता इकडून जात आहे. प्रसन्न सकाळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि दूरवरून येणारे अजित कडकडे यांच्या गाण्याचे सूर. ते म्हणतात ना, सुख म्हणजे नक्की काय असतं ते इथे आल्यावर कळतं. हा छोटासा लाल मातीचा रस्ता, दोन्ही बाजूला झाडं, एक खरोखर मनाला प्रसन्न करणारं वातावरण असतं. म्हणजे कोकणातल्या रस्त्यातून तुम्ही नुसता असा जरी सकाळ सकाळी फेरफटका मारला तरी तुमच्या मनाला अगदी उभारी आणि ताजेतवानं तुम्हाला वाटेल. हे पहा, हे कोकमाचं झाड आहे. या परिसरामध्ये कोकमाचं उत्पन्न प्रचंड प्रमाणात होतं, पण अजून त्याचा सीझन सुरू झाला नाही आहे. नाही तर तुम्हाला मी हे कोकमाचं फळ दाखवलं असतं. कारण मी आता आलो फेब्रुवारीमध्ये आणि अजून हे कोकमाचं सीझन सुरू झालेलं नाही आहे. हे पहा, हे काजूचं झाड आहे, पण अजून पाहिजे तशा प्रमाणात अजून काजू लागलेले नाही आहेत. यावर्षी आंब्याचा पण मोहर जरा वातावरणामुळे जळून गेलेला आहे. हे काजूचं झाड आपण पाहत आहात. आणि ही आमची विहीर आहे. इथून इथल्या शेतीसाठी पाणी सगळं वापरलं जातं. एक सुंदरशी विहीर. आणि ही नारळ सुपारीची बाग.
हे इथे मला वाटतं मिरचीची आणि भुईमुगाची ही छोटी रोपं आहेत. थोड्या थोड्या प्रमाणात असं काही शेतकरी मिरची वगैरे लावतात. चला तर मग मित्रांनो, आता आपली रजा घेतो. हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आपलं पेज राजेंद्र सारंग याला नक्की फॉलो करा. आणि आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपलं चॅनल राज सारंग ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.